नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विदाटे, मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो जो की थायलंड या ठिकाणी होतोय। आता इथे दोन होंडाच्या गाड्या आहेत, ही आहे होंडा WRV आणि ही आहे होंडा सिटी, बट ही आहे हॅचबॅक। आता तुम्ही म्हणणार होंडा सिटी हॅचबॅक कधी झाली, पण थायलंडमध्ये जर पाहिलं ना तर या गाडीचं जे हॅचबॅक व्हर्जन आहे ते देखील विकलं जातं। त्यानंतर इथे आहे WRV, तर WRV जर पाहिली तर ही आपल्याकडे जी WRV विकली जाते ना त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, मोठी गाडी आहे आणि लुक वगैरे जर पाहिलं ना एकदम चांगलं आहे। आणि ही गाडी जर त्यांनी भारतामध्ये लॉन्च केली ना चांगलं पेट्रोल आणि CNG फ्यूल ऑप्शन सोबत, तर नक्कीच टाटा नेक्सॉन व्हेन्यू, त्यानंतर XUV 300 या गाड्यांना चांगल्या प्रकारचे आहे ते कॉम्पिटिशन देऊ शकते। तुम्ही ओव्हरऑल या गाडीचा लुक पाहू शकता। बट त्याच्या आधी या दोन्ही गाड्यांची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याच्या आधी आपण होंडा सिटी हॅचबॅक जी आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया, कारण की ही गाडी जर पाहिली तर होंडा सिटी तर एक लेजेंडरी नाव आहे, बट हॅचबॅक सुद्धा भरपूर फेमस आहे बरं का इथल्या मार्केटमध्ये। इथे तुम्ही RSची जी बॅजिंग आहे ती पाहू शकता आणि सोबतच ह्या हॅचबॅकमध्ये तुम्हाला जी हायब्रिड टेक्नॉलॉजी ती सुद्धा दिली जाते। बट ही गाडी जर पाहिली तर साईड व्ह्यूने जर पाहिलं तर असा काय जो ओव्हरऑल लुक आहे हा तुम्हाला या गाडीचा पाहायला भेटतो। इथे अलॉयज जर पाहिले ब्लॅकमध्ये देण्यात आलेले आहेत, इथे डोअर हँडलवरती तुम्हाला मिळून जातात रिक्वेस्ट सेन्सर, सोबतच इथे अलॉयज पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये। फ्रंट साईडने जर पाहिलं तर मोरलेस आपल्याकडं जी होंडा सिटी विकली जाते ना त्याप्रमाणेच जे ओव्हरऑल डिझाईन आहे हे तुम्हाला या गाडीचं पाहायला मिळतं। LEDजमध्ये हेडलॅम्प आहेत, रिअर प्रोफाईल आपण एकदा पाहून येऊ गाडीचा। तो इथे जर या गाडीची किंमत पाहिली तर 7,49,000 जी थाई बात आहे याची किंमत आहे। त्याचं जर तुम्ही कन्व्हर्जेशन केलं इंडियन रुपीजमध्ये तर एक अराउंड 14 ते 15 लाख रुपये या गाडीत जर पाहिली इथे किंमत आहे। आणि फक्त पेट्रोल इंजिनमध्येच बरं का, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणार आहे। सो रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर होंडा सिटीमध्ये जसे टेल लॅम्प येतात तसंच तुम्हाला ओव्हरऑल जे डिझाईन आहे ते पाहायला भेटतं। हॅचबॅकची बॅजिंग आहे आणि इथे तुम्हाला वायपर देखील मिळून जातो। क्या बात आहे, होंडा सिटीमध्ये रिअर वायपर देखील आता इथे तुम्हाला पाहायला भेटतो। हा जर बंपर पाहिला तर हा देखील थोडंसं जे वेगळं डिझाईन आहे, कार्बन टाईप जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। त्यानंतर इथे जर आपण आलो तर मोठा जो बूट स्पेस आहे हा देखील तुम्हाला इथे मिळून जातो, तो स्पेस देखील चांगला आहे बरं का। त्यानंतर रिअर प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर इथे तुम्हाला स्पेस वगैरे चांगला भेटतो, बट देर इज नो रिअर AC व्हेंट्स। खालच्या साईडला जर पाहिलं तर इथे पॉवर जे आउटपुट आहेत 12 व्होल्टचे ते देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आर्मरेस्ट आहे का, ओके, आर्मरेस्ट देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो। आणि हॅचबॅक व्हर्जन जर पाहिलं तर म्हणजे ठीक आहे बरं का, ज्यांना जास्त साईज नको आहे त्यांच्यासाठी सिटीचा फील पाहिजे तो हे काय स्टेअरिंग व्हील आहे, इथे तुम्हाला म्युझिक सिस्टम मिळून जाते, टच स्क्रीन, ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे, सीट चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला मिळून जातात। इथे कंट्रोल वगैरे जर पाहिले असे काही इथे देण्यात आलेले आहेत। गाडीमध्ये जर पाहिलं जे इंजिन आहे 1.5 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे जे की भारतामध्ये विकलं जातं, तेच इंजिन जे आहे ते इथे शो करण्यात आलेलं आहे या गाडीमध्ये। आणि तेच गाडी जर पाहिली त्या इंजिनमध्ये एकदम परफेक्ट आहे। त्यानंतर WRVवरती आपण येऊया, कारण की ही गाडी जर पाहिली तर भारतामध्ये विकली जाते आणि ह्या गाडीचं जे ओव्हरऑल थायलंडमध्ये जे अपडेट आहे ते असं काही तुम्हाला इथे पाहायला भेटतं। एकदम परफेक्ट अपडेट आहे बरं का, ज्याच्यामध्ये जर पाहिलं ग्रिल तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला हेडलॅम्प LEDजमध्ये मिळून जातात। फोग लॅम्प नाही आहे, पण या गाडीचं जे टॉप मॉडेल आहे त्याच्यामध्ये फोग लॅम्प जे आहे ते असू शकतात। ही गाडी खूप इकडे बाजूला लावलेली आहे बरं का, बट मला ही गाडी दिसली, म्हटलं या गाडीवरती जो व्हिडिओ हा बनवायला नक्कीच पाहिजे। पेट्रोल इंजिन आहे, इथे जर पाहिलं जे 16चं मायलेज आहे ते इथे क्लेम करण्यात आलेलं आहे। आणि बाकी जर पाहिलं तर यांच्या थाई भाषेमध्ये जी सर्व इन्फॉर्मेशन आहे ती इथे तुम्हाला पाहायला भेटते। बाय द वे, थायलंडमध्ये त्यांची जी स्वतःची भाषा आहे ना त्याला खूप महत्त्व आहे बरं का। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॅकेटवरती तुम्ही काही घ्या मार्केटवरनं त्याच्यावरती तुम्हाला थाई लँग्वेज जे आहे ते नक्कीच पाहायला मिळते आणि नक्कीच ते थोडंसं असायला पण पाहिजे बरं का, त्याच्यामुळे तुमची जी एक वेगळी ओळख आहे अख्ख्या जगामध्ये ती निर्माण होते। बरं, ह्या WRVमध्ये काय काय फीचर्स आहेत, साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला इथे डोअरवरती रिक्वेस्ट जे सेन्सर आहेत ते मिळून जातात। त्यानंतर खालच्या साईडला जवळपास तुम्हाला जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो मिळून जातो, एक अराउंड 190 mm दरम्यान ग्राउंड क्लिअरन्स आहे। अलॉयज जर पाहिले तर असं काही जे डिझाईन आहे इथे देण्यात आलेलं आहे। 215 60R16ची जी टायर प्रोफाईल आहे ही तुम्हाला इथे मिळून जाते। इथनं तुम्हाला जे फ्यूल आहे ते भरायचं आहे। रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं इथे देखील तुम्हाला एकदम प्रॉपर एक आपण ज्याला सफोमीटर SUVचा जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो। WRVची बॅजिंग आहे, होंडाची बॅजिंग, IV टेक,
मागच्या खालच्या साईडला जर पाहिलं तर इथे देखील बंपर जो आहे तो चांगला प्रॉपर पद्धतीचा आहे, डिफॉगर, वायपर. आणि आपण जर बूट पाहिला तर बूटमध्ये सुद्धा चांगला जो स्पेस आहे हा इथे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. तर माझ्या मते होंडाने WRVचं जे अपडेट आहे ना ते भारतामध्ये नक्कीच आणायला पाहिजे. आणि जर ही गाडी आता इथे जर पाहिलं 7,99,000 रुपये जी प्राइसिंग आहे या WRVची इथे देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर ती कन्वर्ट केली तर एक अराउंड 16 लाखाच्या दरम्यान जे आहे ते 15 ते 16 लाखाच्या दरम्यान या गाडीची इथे प्राइस आहे. बट होंडाने जर लोकल असेंबल केली ना आपल्या इकडे तर नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे. इथे जर पाहिलं डोर हँडल इथे वरच्या साईडला देण्यात आले, खाली नाही आहे, इथे आहे. तर इथनं तुम्ही डोअर जे आहे ते ओपन करू शकता. सो असं काय इथे जो एरिया आहे हा तुम्हाला मिळून जातो. इथे जे AC वेन्स आहेत ते नसणार आहेत, कुठलाही आर्मरेस्ट नाही आहे. बट 3 पॉईंट जे हेडरेस्ट आहेत म्हणजे 3 हेडरेस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. मला तरी वाटते WRVचं हे ना टॉप मॉडेल नसणार आहे. बट ठीक आहे, इथे शो तर करण्यात आलेला आहे. इथे पॉवर विंडोचे कंट्रोल, बाकीचे कंट्रोल आहेत, इंजिन पुश स्टॉप बटन, स्टेअरिंग व्हील तुम्हाला असं काही इथे पाहायला भेटतं. इथे आहे टच स्क्रीन, इथे आहे ॲटोमॅटिक गिअर बॉक्स. सो बऱ्यापैकी थोडंसं एक चांगलं लुक देणारी जी गाडी ही तुम्हाला इथे पाहायला भेटते. बाय द वे आता हे ना मॉडेल म्हणजे हे जे स्क्रीन आहे ना हे आता ओल्ड झालेलं बरं का. तर फ्लोटिंग टाईप जर स्क्रीन आली तर नक्कीच माझ्या मते एक चांगला जो फील आहे हा गाडीमध्ये येणार आहे. तर ह्या 2 युनिक गाड्या आहेत ज्या की थायलंड मोटर शोमध्ये होंडाने इथे शो केलेले आहेत. मग त्यांच्यासाठी तर या नवीन नसणार आहे. बट WRV आणि इथे आहे जी आपली होंडा सिटी हॅचबॅक ही इथे शो केलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला या दोन्ही गाड्याच्या संदर्भात कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.